माऊली कबाडी, 5 भाऊसाहेब देवाडे, 6. त्याच्यानंतर तुम्ही आता काही निवडक कार्यकर्ते घेऊन अँटी चेंबर मध्ये बसले होते, काय प्लॅन ठरला? नाही प्लॅन काहीच नाही ठरला. निवडणूक वरची जिंकायची आहे, भगवा फडकवायची हे हा निर्णय ठरलेला आहे. आम्ही आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला, त्यांनी काय त्यांचा प्रस्ताव ठेवलेला आहे. जागा वाटपाच्या बाबतीमध्ये दादा निर्णय घेतील. प्राथमिक स्वरूपामध्ये चर्चा झालेली आहे, त्याच्यानंतर ठरेल. नंतर आता वेळ कमी आहे, वेळ जरी कमी असला तरी आता अजून आमच्या शिवसेने चर्चा अतिशय स्पष्ट व्हावी आम्हाला अशी माहिती मिळते. शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते अजून काही सगळे कार्यकर्ते इकडे नव्हते आले, त्यांचे कार्यकर्ते सगळे आले होते. दादांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही कार्यकर्ते आहे बसा आणि योग्य निर्णय घेऊन मला कळवा, मी तुमच्या शब्दाला नकार देणार नाही. दादा वरच्या गटामधली निवडणूक जिंकण्यासाठी आणि एकाशिक होण्यासाठी पूर्णपणे समर्थन त्यांनी दिलेलं आहे. भविष्य काळामध्ये तांबे बारोमध्ये भगवा फडकल या आशेने प्रयत्न आहेत. आणि आमदार शरददादा सोनवणे दोघांना घ्यायला इच्छुक आहे, म्हणजे खामगाव गटामधले ते खामगावचे उपसरपंच कोण देत आहे निलिमा घोलप, तिथं राजू कारबळच्या मिसेसनी पूर्ण तयारी केली आहे. असं काही झालेलं नाही. दादांनी स्पष्ट सांगितलं की कार्यकर्त्यांमध्ये बसा, चर्चा करा आणि मग ठरवा. राजू कारबळ गेले 6 महिन्यापासून प्रयत्न करतात, 100% दादा कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टीने दादांनी सांगितलं. तुमची भूमिका काय राहील? आमची माझी वैयक्तिक भूमिका आहे, माझ्या कार्यकर्त्यांना मी जपणार आहे. मी आदरणीय दादांच्या तिथं बी स्पष्ट सांगितलेलं आहे की आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ते गेल्या 5-6 महिन्यापासून चर्चा करतात, 20-20 वर्ष राजकारणामध्ये आहेत, आदरणीय दादांचे खंबीर साथीदार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भूमिका आहे. तर आता तर तुम्ही तर म्हणाले त्या ज्या आहेत लांडे म्हणून चावंडच्या सुमन लांडे, त्यांना शरददादांनी तिकीट दिले आणि आता अजून म्हणजे आज ताग आहेत, म्हणजे आत्ताची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये असं कोणालाही कन्फर्म नाही लगेच की बाबा उमेदवारी. तुम्ही त्यांची फसवणूक करताय का? कुकडेश्वरला तुम्ही बाईट दिली होती. तेच सांगतोय, दादांनी आता सुमनताईला देखील इकडे बोलवून घेतलेलं आहे आणि बोलवून नंतर ठरणार आहे. त्याच्यामुळे अजून काय लगेच आम्ही त्या निर्णयापर्यंत कोणाची फसवणूक केली किंवा काय केले असा काही विषय नाही. सुनीताताईला देखील सुमनताईला देखील आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे, परंतु अजून तसा काही निर्णय झाला नाही. यांनी त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे ठेवलाय. अहो तुम्ही कुकडेश्वरला म्हणाले होते सुमन लांडे यांना तिकीट जाहीर झालेलं आहे. 100% आदरणीय शरददादाच्या सांगण्यावरून, दादांच्या सांगण्यावरून आम्ही सुमनताईला. सुमनताईची फसवणूक नाही, अजिबात फसवणूक नाही. तो सर्वस्वी निर्णय जो आहे तो दादा ताईंना बोलवून घेतील. अजून तसं काही फायनल सगळं झालेलं नाही. बरं, आता जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये हे काही शिष्टमंडळ नाराज राष्ट्रवादीचं आलं होतं, तुम्ही पण आलं होतं, तुम्ही एकत्र आले होते का सेपरेट आले होते? नाही, आम्ही खरं तर तिथे काय पिकअप पलटी झालं होतं. त्याच्यामध्ये आमच्या डॉक्टर डोळस त्यांचे नातेवाईक आहेत, ते सीएम फंडाचे पैसे नाही आले म्हणून आम्ही इकडे आलो होतो. इथं आल्यानंतर मग यांनी इथं आले, समजा इथं आलो कळलं, मग त्यांनी तुम्हाला विचारात घेतलं नाही का इथं आपल्याला? नाही, त्यांनी आम्हाला विचारलं, पण मी ते बऱ्याच दिवसापासून आपल्याला तिकडे संपर्क करीत होते, पण आम्ही सांगितलं होतं आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही. जे काही सर्व आहे ते आदरणीय दादा आहेत, तुम्ही दादांकडे या, दादांसमोर तुमचा विषय मांडा, विषय मांडल्यानंतर विषय होईल. त्यांनी आता फक्त विषय मांडलाय, त्याच्यामध्ये कुठली. शरददादा सोनवणे यांच्या समवेत तुमची बाहेर एक बैठक झाली, नंतर अँटी चेंबरमध्ये तुम्ही निवडक कार्यकर्ते आतमध्ये गेले, तिथं चर्चा काय झाली जरा खरं तर सांगा. नाही, खरोखर सांगतोय की दादांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की तिथं जा, आपल्या मतदारसंघामध्ये आपले उमेदवार जुन्नरला घेऊन बसा, कारण जे उमेदवार आपले फिरत आहेत आज, कारण ते 3 आहेत तर आमचे देखील 3 उमेदवार आहेत, तर ते उमेदवारांबरोबर चर्चा करा. जर चर्चा आपली सफल झाली, राजूला देखील फोन केला होता, राजू दादाला देखील फोनवर सांगितलं कारबळला का मी तुला अजिबात नाही म्हणत नाही, मी तुला स्पष्ट सांगतो, तू तुझा निर्णय मला कळव, मी तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. आमचा नेता आमच्या पाठीमागे खंबीर आहे, त्याच्यामुळं आम्हाला निर्णय घ्यायला पण सोपा आहे. त्याच्यामुळं कोणाची फसवणूक अथवा कोणालाही डावललं जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. तुम्हाला असं वाटतं तिघांना इकडे घ्यावं शिवसेनेत? नाही, तो सर्वस्वी निर्णय दादाचा. कार्यकर्ता म्हणून तुमची काही कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे का जे माझे कार्यकर्ते आहेत, जे इतक्या वर्ष आमच्यावर एकमेकावर विश्वास ठेवला, त्यांना न्याय देणं ही माझी भूमिका प्रथम आहे. या शिष्टमंडळाचं नेतृत्व तुम्ही करत होता? अजिबात नाही, मी शिवसेनेचा आहे, मी दादांच्या बाजूने आहे. शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं. जर उद्या आपल्या दारात कोणी आलं तर कोणाचे स्वागत करणं हे आमचं काम आहे. अतिथी देवो भव या याच्याप्रमाणे आपण त्यांचं स्वागत केलंय, त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय, परंतु आता जो काही निर्णय होईल तो लवकरच आम्ही आपल्या समोर मांडू. तुम्ही आता ह्या तिघांना विरोध करण्यासाठी या ठिकाणी आला होता? नाही, विरोध म्हणण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही
या दृष्टीने देखील मी आदरणीय दादांच्या देखील कानावर घातलं आणि त्यांच्यामध्ये बी स्पष्ट बोलताना सांगितलं की ही आमची देखील माणसं समाजामध्ये फिरत आहेत, हे देखील उमेदवार आहेत, त्याच्यामुळे यांच्यावर देखील अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेऊ. त्यांची ऑफर काय होती, किती लोकांचा प्रवेश ते मागताय? नाही, प्रवेश म्हणण्यापेक्षा त्यांचं 3 लोकांसाठी ते तिकीट मागतात. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 3 लोकांना द्या, जर तसं नसेल तर आम्ही पर्याय हे करू. आम्ही देखील त्यांना सांगितलं की तुमची डायरेक्ट आलेली मागणी आम्ही सगळी लगेच स्वीकारणार किंवा आमच्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर ठरवू. मग आता प्रवेश कोण कोण करणार आहे? भाऊ देवाडे पण इथं आले होते, ते काय बोलले सोनवणेशी? प्रवेश करणारे असं काही ते काही तर बोललेच नाही, फक्त त्यांनी त्यांचा प्रस्ताव ठेवला, प्रवेशाचं वगैरे ते नंतर ठरेल. भाऊ देवाडे यांच्या संदर्भात तुम्ही विधानसभेला जुन्नरला आंदोलन केलं, त्यांचे फोटो पायाखाली तोडवले आणि आज त्यांच्याबरोबरच तुम्ही अँटी चेंबरला आमदारांच्या निवासस्थानी चर्चा केली. हे बघा, वाणी साहेब कोणाबरोबर काय झालं म्हणण्यापेक्षा ते आज आपल्या दारामध्ये इकडं रायगडला आलेले, दादांकडे आलेले, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घेणे. आपण म्हणतो की 100 अपराधी सुटले तरी चालतील, एका निरपराध्याला नको, ते त्याप्रमाणे इकडं आले, त्यांचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं. ऐकून घेणं हे काय मला वाटते काही गैर नाही, त्याच्यामुळं ते आले, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी काय म्हणणं मांडलं तिथं? नाही, त्यांनी एकच म्हणणं मांडलं की आम्हाला आमच्या 3 उमेदवारांना संधी द्या, द्या. पण दादांनी सांगितलं की आता इथं फक्त 2-3च आमचे कार्यकर्ते आलेले आहेत, मला काही कल्पना नव्हती तुम्ही येणार आहे, पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून आपण निर्णय घेऊ. भाऊंचे फोटो तुम्ही पायदळी तोडवले जुन्नरला, त्या ज्या कारणासाठी तोडवले त्याचं तुम्ही आजही समर्थन करता? नाही, अजिबात समर्थन नाही. ती न्यायप्रविष्ट बाब आहे, ती प्रलंबित आहे, तिच्यावरती आता भाष्य करणं म्हणजे मला गरजेचं वाटत नाही. त्याच्यामुळे ज्या मुद्द्यावर तुम्ही पायदळी फोटो तोडवले त्याच्याशी आजही ठाम? नाही, ठाम म्हणण्यापेक्षा ते आता न्यायप्रविष्ट आहे, ते त्याच्याबद्दल आपण आता न बोललेलं बरं.